विद्यार्थी मित्रांनो, MCC मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे खूप खास आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे. ज्या टॉपिकचं नाव आहे केमिकल बॉन्डिंग MST CET PYQ 2024. तर आजचा जो टॉपिक आहे या टॉपिक मध्ये आपण 2024 ला केमिकल बॉन्डिंग वर आलेले प्रत्येक क्वेश्चन काय करणार आहोत, सॉल्व्ह करणार आहोत. म्हणून प्रत्येकाला माझी विनंती आहे, लेक्चरला बसत असताना वही आणि पेन सोबत घेऊन बसायचंय आणि माझ्या सोबत प्रत्येक क्वेश्चन काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. टाइम न घालवता आपल्या इंटरेस्टिंग आणि खास टॉपिकला आपण काय करतोय, सुरुवात करतोय. ज्या टॉपिकचं नाव आहे केमिकल बॉन्डिंग MST CET PYQ 2024. प्रिव्हियस इयर क्वेश्चन 2024 म्हणायला काही हरकत नाही. तर चला मग पहिला क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया बेटा. ज्या क्वेश्चन काय बघा बेटा, क्वेश्चन काय आहे लक्ष द्या इकडं. व्हॉट इज द फॉर्मल चार्ज प्रेझेंट ऑन ऑक्सिजन आयटम इन लेवी स्ट्रक्चर ऑफ CO2? नंबर 1. आता इथं लक्षात घ्या स्ट्रक्चर कसं दिलेलं आहे. ऍक्च्युअल लक्ष द्या, कार्बन डायऑक्साईडचं स्ट्रक्चर कसं असतं बेटा, लक्ष द्या इकडे सिंपल आहे. कार्बन डायऑक्साईडचं स्ट्रक्चर कसं असतं बेटा, लक्ष दे. लक्ष द्या बेटा, सिंपल आहे. बघा कार्बन डायऑक्साईडचं स्ट्रक्चर C, डबल बॉन्ड O आणि डबल बॉन्ड O अशा पद्धतीने स्ट्रक्चर असतं बेटा. ज्या वेळेस ऑक्सिजन कडं असे 4 इलेक्ट्रॉन असतात किंवा 2 लोन पेअर असतात, परंतु स्ट्रक्चर कसं आहे लक्ष द्या बेटा, इथे सिंपल आहे. स्ट्रक्चर त्याने दिलंय कसं, ऑक्सिजन आहे, या ऑक्सिजनला 3 बॉन्ड येतं, C, सिंगल बॉन्ड O. आता मला सांगा या ठिकाणी एकच लोन पेअर राहिला आणि या ठिकाणी 1 2 3 4 5 आणि काय 6 अशा पद्धतीनं. आता मला काय म्हणायचंय, तुम्हाला काढायचा फॉर्मल चार्ज कोणावरचा, इथं 1 नंबरच्या ऑक्सिजनवरचा. हा 1 नंबरचा ऑक्सिजन आहे, हा 2 नंबरचा ऑक्सिजन आहे. मग फॉर्मल चार्ज कॅल्क्युलेट कसा करायचा बेटा. फॉर्मल चार्जचा फॉर्म्युला आहे, फॉर्मल चार्ज इज इक्वल टू, लक्षात घ्या खूप इम्पॉर्टंट आहे बेटा, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. काय बेटा, नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन मायनस 1/2 काय बेटा, बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. अशा पद्धतीने काय आहे त्याचा फॉर्म्युला आहे. मग आता लक्षात घ्या या स्ट्रक्चर मध्ये काय आहे, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ऑक्सिजनचे काय असतात बेटा, ऑक्सिजनच्या शेवटच्या कक्षेमध्ये राजा 6 इलेक्ट्रॉन असतात. किती असतात, 6. त्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणायचं. मग लक्षात घ्या FC इज इक्वल टू काय बेटा, 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आता नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन इथं 1 2 3 4 5 6 आहेत, परंतु इथं किती आहेत बेटा, 2च येतं. म्हणजे एक लोन पेअर म्हणजे किती इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन. मग नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन 2 मायनस 1/2 गुणिले बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. आता या ऑक्सिजनला किती बॉन्ड येतं, 1 2 3 बॉन्ड येतं. 3 बॉन्ड म्हणल्याच्या नंतर काय असतं बेटा, 3 2 एका बॉन्डला इलेक्ट्रॉन 2, तर 2 बॉन्डला 4, 3 बॉन्डला 6. मग इथं किती बेटा, 6. ओके. आता थोडस लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे. बे 6. त्याच्यानंतर 6तून 2 गेले, राहिले 4, मायनस किती व्हायला बेटा, 3. म्हणजेच लक्षात घ्या FC इज इक्वल टू 4 - 3. आणि लक्षात घ्या येणारा आन्सर असतं बेटा +1. किती असतं बेटा, +1. म्हणजेच फॉर्मल चार्ज इज इक्वल टू काय आहे, +1. तुमचं येणारं उत्तर आहे बेटा, उत्तर नंबर किती बेटा, C. याला म्हणायचं +1, जे की या ऑक्सिजनचा काय आहे, फॉर्मल चार्ज आहे बेटा. व्यवस्थित लिहून घ्यायचंय. आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला जर हा व्हिडिओ चांगला वाटत असेल तर चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. हे खूप इम्पॉर्टंट आहे बेटा. ओके. अशा पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. याचा पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या बेटा. घेतला असं लगेच चला पुढे. बघा क्वेश्चन काय आहे दुसरा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ डायमॅग्नेटिक सबस्टन्स. पहिले पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक म्हणजे काय हे समजून घ्या. एखाद्या एलिमेंट मध्ये किंवा एखाद्या मॉलिक्यूल मध्ये सिंगल इलेक्ट्रॉन असतील त्याला पॅरामॅग्नेटिक म्हणायचं, आणि पेअर इलेक्ट्रॉन्स असतील त्याला काय म्हणायचं बेटा, डायमॅग्नेटिक. आता लक्षात घ्या इथं N2 आहे बेटा, N 1 2 3 4 5 6 N. इथं लक्ष द्या बेटा, सिंपल आहे. लक्ष द्या खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे हा. ऍक्च्युअल कसा असतो बेटा,
एन ट्रिपल बॉन्ड एन असतो हा. काय असतो? एन ट्रिपल बॉन्ड एन. बेटा थोडस लक्ष दे. नायट्रोजनचा ऍटॉमिक नंबर 7 आहे बघा. 2 आणि 7, 2 आणि 7. ओके. परंतु ज्यावेळेस त्यांची कॉईल काय होईल बेटा? म्युच्युअल शेअरिंग होते त्यावेळेस चेक करा. प्रत्येकाच्या शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन किती आले तर हे 2 आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती 7. तर इथे यायला 2,8 2,8 2 आणि 8 म्हणजे 10. 10 बरोबर काय? निऑन. बघा लक्षात घ्या, हा तुमचा डायमॅग्नेटिक झाला. काय झाला? डायमॅग्नेटिक. ऑड आहे का इव्हन आहे? इव्हन नंबर यायला बेटा. ओके. त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट लक्षात द्या बेटा. एफ बॉन्ड एफ. इथं लक्षात द्या बेटा. 1 2. आता लक्षात घ्या. 1 2 3 4 5 6 7. ओके. त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट बघा. 1 2 3 4 5 6 आणि इथं काय बेटा? 7. थोडंसं लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस याची शेअरिंग होईल याचा 2 आणि 7 2 आणि 7 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे बेटा. आता मला सांगा ही दोघं जण एकत्र आणले असे किती झालं बेटा? 2 आणि 8 2 आणि 8 2 आणि 8 म्हणजे इथं झाले 10. इथं झाले 10. बरोबर कोण आहे बेटा? निऑन. सेम सिंपल कॉन्सेप्ट आहे बेटा. तिसरा आहे बेटा, लक्ष दे. तिसरा का आहे तुमच्याकडे कॉन्सेप्ट? तिसरा कॉन्सेप्ट काय आहे? लक्ष द्या. आता तिसरा NaCl आहे. Na 2 8 आणि 1 इथं प्लस काय आहे? Cl. हा Na काय करतो? स्वतःचा 1 इलेक्ट्रॉन याला देतो. 2 8 आणि काय येतं बेटा? 7 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. यानं जर 1 इलेक्ट्रॉन इकडे दिला तर हा होतो Na प्लस Cl मायनस 2 आणि 8 आणि इथं 2 8 8. बघा हे झाला किती बेटा? 10. हे किती झाला? 18. लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. हा झाला 10, हा झाला किती झाला? 18. 10 म्हणजे कोण आहे? निऑन. आणि 18 म्हणजे कोण आहे बेटा? आर्गॉन. 18 म्हणजे कोण आहे? आर्गॉन आहे. कॉन्सेप्ट लक्षात घ्या. आता या तिन्ही कॉन्सेप्ट मध्ये नोबेल गॅसेसचं म्हणजे ऑक्टेट कम्प्लीट झालेलं आहे. म्हणजे काय बेटा? इव्हन नंबर येतं, डायमॅग्नेटिक येतं. लास्ट जो आहे कोबाल्ट. कोण आहे? कोबाल्ट. कोबाल्टचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं बेटा, AR 27 आहे ॲटॉमिक नंबर. त्याच्यानंतर काय बेटा? इथं 4s2 3d7. बेटा थोडंसं लक्ष दे. आता मला काय म्हणायचं, ही जे डी ऑर्बिटल आहे या डी ऑर्बिटलला जर लिहिलं मी डी किती डी 3d7 आहे. जर याला पाहिलं 1 2 3 4 5 6 आणि इथं काय बेटा? 7. 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन येतं. जेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात बेटा त्याला म्हणायचं पॅरामॅग्नेटिक. म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट एक्झाम्पल ऑफ डायमॅग्नेटिक सबस्टन्स. पॅरामॅग्नेटिक म्हणा किंवा फेरोमॅग्नेटिक म्हणा. फेरो म्हणजे काय? एकापेक्षा जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. म्हणजे हे एक्झाम्पल काय आहे तुमचं? काय बेटा? हा डायमॅग्नेटिक नाहीये. म्हणून हे काय तुमचं आन्सर असणार आहे. लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट बेटा. चालतंय, याचा पटापट स्क्रीनशॉट काढून घ्या. घेत आहे ना? ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू बेटा. काय आहे तर लक्ष द्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय अ मॉलिक्यूल हॅव्हिंग ऑक्टाहेड्रल जॉमेट्री ॲज अ पर VACPR थेरी. बघा खाली दिलेल्यापैकी आयडेंटिफाय मॉलिक्यूल हॅव्हिंग ऑक्टाहेड्रल जॉमेट्री ॲज पर VACPR थेरी. VACPR थेरीनुसार याच्यामधला कुठला मॉलिक्यूल आहे ज्याचा ऑक्टाहेड्रल जॉमेट्री असलं पाहिजे बेटा? इथं लक्षात घ्या, सर्वात महत्वाची कॉन्सेप्ट आहे या ठिकाणी SF6 जो आहे बेटा त्याचा काय आहे? ऑक्टाहेड्रल जॉमेट्री आहे. कसं लक्षात घ्या, इथं जर पाहिलं आता इकडे लक्ष द्या बेटा, PCl5 आहे. याची जॉमेट्री काय असते बेटा? PCl5 ची जॉमेट्री काय असते? ट्रायगोनल बायपिरॅमिडल आहे. त्याच्यानंतर हा टेट्राहेड्रल आहे बेटा. हा टेट्राहेड्रल आहे. हा ट्रायगोनल बायपिरॅमिडल आहे. हा लिनियर आहे. हा काय आहे बेटा?
ऑक्टाहेड्रल आहे बेटा. काय आहे? ऑक्टाहेड्रल आहे. म्हणजेच आन्सर काय तुमचं SF6 आहे बेटा. काय आहे? SF6 ऑन द बेसिस ऑफ VSEPR थेरी. कोणत्या थेरीनुसार बेटा? VSEPR थेरीनुसार. खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं बेटा. याच्या क्वेश्चन नीटला पण विचारला जातो. हा पण क्वेश्चन 2024 ला विचारला गेलेला आहे, म्हणून लक्षात ठेवायचं बेटा. आणि पटापट काय करायचं? स्क्रीनशॉट काढायचा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके, त्याच्यानंतर बेटा नेक्स्ट पहा. बघा, विच फॉर्म फॉलोइंग मॉलिक्यूल कंटेन हायेस्ट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड सेंट्रल ॲटम. बघा, याच्यामध्ये कशा पद्धतीने ओळखायचं बेटा? लक्ष द्या. कशा पद्धतीने ओळखायचं? सेंटर ॲटम कोणता आहे हे पण कळालं पाहिजे. आणि त्याच्यानुसार सेंट्रल ॲटम जो आहे त्याच्या काय म्हणाले, अराउंड हायेस्ट इलेक्ट्रॉन कोणत्या कंपाऊंड मध्ये असतील, तर हे तुम्हाला कळालं पाहिजे. तुम्हाला स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे. आता या ठिकाणी काय आहे बेटा? BeCl आहे. बघा, थोडस लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरा कोण आहे? BF3 आहे बेटा. F आहे. त्याच्यानंतर कोण आहे बेटा? PCl5 आहे. काय आहे? PCl5 आहे. त्याच्यानंतर H2SO4 आहे बेटा. HOS डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O आणि इथं काय बेटा? H आहे. सेंटर आयटम चेक करा. आता या ठिकाणी B आहे, या ठिकाणी B आहे, या ठिकाणी P आहे आणि या ठिकाणी कोण आहे बेटा? S आहे. आता मला सांगा, बीच्या बाजूला किती बॉन्ड आहेत? 2 बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन? 4 इलेक्ट्रॉन. इथं 4 इलेक्ट्रॉन असतील बेटा. त्याच्यानंतर इथं किती इलेक्ट्रॉन असतील? 6. इथं किती असतील? 10. आणि इथं किती असतील बेटा? 12 इलेक्ट्रॉन असतील. कोणाच्या बाजूला? एसच्या बाजूला. बॉन्ड मोजा. 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजेच या ठिकाणी इलेक्ट्रॉन किती आहेत? 12. म्हणजेच लक्षात घ्या, विच फॉर्म फॉलोइंग मॉलिक्यूल कंटेन हायेस्ट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड सेंट्रल ॲटम. सेंट्रल ॲटमच्या अराउंड कोणत्या ठिकाणी जास्त काय आहे इलेक्ट्रॉन येतं हे माहित असलं पाहिजे तुम्हाला. तर H2SO4 च्या बाजूला किती? H2SO4 मध्ये सल्फरच्या अराउंड किती इलेक्ट्रॉन आहेत बेटा? 12. हे तुमच्या लक्षात ठेवा. व्यवस्थित कॉन्सेप्ट आहे. याची स्ट्रक्चर काढून घ्या. खूप महत्वाचं आहे. एक बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन? 2. आणि लक्षात घ्या, असे जर 2 असतील तर 4, 3 असतील तर 6, 5 असतील तर 10 आणि 6 असतील तर 12 इलेक्ट्रॉन हे सेंट्रल ॲटमच्या अराउंड असतात. हे लक्षात ठेवायचं. खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे राजा. खूप महत्वाची कॉन्सेप्ट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळतोय. त्या अगोदर बेटा पटापट याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. चालतं बेटा? चालतंय. Which of the following molecule is having a non-zero dipole moment? आता बघा, याच्यापैकी कुठला कोण आहे बेटा? याच्यामध्ये कुठला असा काय आहे मॉलिक्यूल आहे ज्याची डायपोल मोमेंट ही कशी असली पाहिजे? नॉन झिरो असली पाहिजे. नॉन झिरो म्हणजे जी झिरो नाहीये. ओके, आता मला सांगा, या ठिकाणी H बॉन्ड H आहे बेटा, याची डायपोल मोमेंट काय आहे? 0च असणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी C डबल बॉन्ड आणि या ठिकाणी काय बेटा? या दोघांची डायपोल मोमेंट कशी आहे बेटा? इथली डायपोल मोमेंट काय आहे? 0 आहे. त्याच्यानंतर थोडस लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. हा BF आहे, F या ठिकाणी F आहे, या ठिकाणी F आहे बेटा. या तिन्ही ठिकाणचा जो बॉन्ड अँगल आहे 120 आणि इथं काय बेटा? 120 आहे. म्हणून या ठिकाणचं पण काय आहे बेटा? या ठिकाणची पण काय आहे? डायपोल मोमेंट 0 आहे. इथं फक्त NF, इथं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे बेटा. इथं लक्षात घ्या, इथं F आहे बेटा, इथं पण F आहे, या ठिकाणी पण काय आहे? F आहे बेटा, आहे की नाही? तर लक्षात घ्या, या ठिकाणची जी डायपोल मोमेंट आहे बेटा ती आहे 0.20 D आहे. म्हणजेच नॉन झिरो आहे बेटा. म्हणजेच काय म्हणता येईल बेटा? नॉट इज इक्वल टू 0. म्हणजेच लक्षात घ्या, आन्सर तुमचं कोणतं आहे? हे आन्सर काय आहे तुमचं? राईट आहे, ज्याला काय म्हणतो बेटा? NF3, जी काय आहे नॉन झिरो डायपोल मोमेंट आहे बेटा. लक्षात असली पाहिजे. खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे राजा. खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घे. खूप महत्वाचं आहे. चालतं बेटा?
इथं हा लिहित असताना एच बॉन्ड एच इज इक्वल टू काय आहे 0 आहे, ही डायपोल मोमेंट आहे. चालतंय. ओके, नेक्स्ट पॉइंट कडे वळूया. महत्वाचं काय आहे हे लक्षात घ्या. हे सर्व क्वेश्चन मागच्या वर्षी 2024 ला आलेले आहेत, म्हणून हे इम्पॉर्टंट येतं, म्हणून लक्षात ठेवायचे बेटा. ओके, चालतंय. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे बेटा, विच अमंग द फॉलोइंग मॉलिक्यूल हॅज अ हायेस्ट डायपोल मोमेंट. बघा थोडंसं लक्ष द्या. तुम्हाला हे माहित असायला पाहिजे की या ठिकाणी हायेस्ट डायपोल मोमेंट कुणाची आहे, लक्ष द्या. आता सर्वात जास्त डायपोल मोमेंट कुणाची असते बेटा, याच्यामध्ये H2O ची असते. त्याच्यानंतर कुणाची असते बेटा, NH3 ची असते. त्याच्यानंतर असते बेटा NF3 ची, आणि नंतर कुणाची असते बेटा CH4 ची असते बेटा. कोणाची असते CH4 ची. म्हणून लक्षात घ्या हे काय तुमचं आन्सर राईट आहे. हे महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. म्हणजेच H2O ची डायपोल मोमेंट कशी आहे, जास्त आहे, कारण त्या ठिकाणी तुम्हाला H2O ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला जे डायपोल मोमेंट इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स कसा आहे, जास्त आहे. त्या कारणामुळे त्या ठिकाणची डायपोल मोमेंट कशी असते, जास्त असते. ओके, तर हे आन्सर आहे, लक्षात घ्यायचं. खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. ओके, ही सिरीज लक्षात ठेवायची, तुमचा आन्सर येऊन जाईल बेटा. त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट काय लक्षात द्या बेटा. याचा पटकन काय करा, स्क्रीनशॉट काढून घ्या, आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ चांगला वाटत असेल तर चॅनलला शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि एका अशा गरजू विद्यार्थ्यापर्यंत ही लिंक पाठवायची बेटा, ज्याला खरंच शिक्षणाची गरज आहे. मी तुमच्यासाठी धडपड करतोय, खूप इम्पॉर्टंट आहे. चालतं. त्याच्यानंतर बेटा, विच फॉर्म फॉलोइंग थिअरी एक्सप्लेन द पॅरामॅग्नेटिक नेचर ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल. आता लक्षात घ्या, या ठिकाणी व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी आहे, व्हॅलेन्स सेल, इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी आहे, इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलेन्स आहे. ह्या सर्व थिअरी काय होत्या, फेल होत्या. ऑक्सिजनचं कोणतं नेचर दाखवण्यासाठी व्हीव्हीटी पण फेल होती, त्या बाकीच्या थिअरी फेल होत्या. म्हणून मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी नावाची एक कॉन्सेप्ट आली, ज्या थिअरीनं सांगितलं की ऑक्सिजन कसा आहे, पॅरामॅग्नेटिक आहे बेटा. कसा आहे, पॅरामॅग्नेटिक. कोणत्या थिअरीने सांगितलं, मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी, ज्यालाच काय म्हणायचं, MOT म्हणायचं. या थिअरीने सांगितलं की तुमचा काय आहे, ऑक्सिजन हा कसा आहे, पॅरामॅग्नेटिक आहे. कसा आहे बेटा, पॅरामॅग्नेटिक. लक्षात ठेवायचं, खूप इम्पॉर्टंट थेरॉटिकल क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा बेटा. चालतंय. तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला काय करायचं, लागलीच नेक्स्ट क्वेश्चन कडे वळायचंय. लक्षात यायला ना बेटा, खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट आहे, हा तर खूप सोपा क्वेश्चन आहे. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ज्याला माहित आहे त्याला ते लिहू शकते. कुणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहायचं बेटा, कार्बनचं एक्सायटेड स्टेटचं. कोणत्या स्टेटचं पाहायचंय, विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन इन एक्सायटेड स्टेट. आता थोडंसं लक्ष द्या, एक्सायटेड स्टेट आणि ग्राउंड स्टेट मध्ये फरक काय असतो बेटा, लक्ष द्या इकडं. म्हणजेच काय सांगायचं मला, लक्ष द्या. हे काय आहे, तुमचा कार्बन आहे. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 असतो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p काय आहे बेटा, 2 आहे. ओके, आता इथं काय आहे माहितीये का, या ठिकाणी लिहित असताना याला असं लिहायचं, 2px1 2py1 2pz0 आहे बेटा. 2pz0 आहे. आणि इथं लक्षात घ्या किती इलेक्ट्रॉन आहे, 1 इलेक्ट्रॉन. इथं 1, या ठिकाणी 1 इलेक्ट्रॉन आहे. थोडंसं लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे. ही झाली ग्राउंड स्टेट. काय झाली बेटा, ग्राउंड स्टेट झाली. आता पाहतोय मी एक्सायटेड स्टेट. कोणती स्टेट पाहायची, एक्सायटेड स्टेट. या ठिकाणाहून हा इलेक्ट्रॉन इथं गेला बेटा. आता गेला तर काय लिहिता येईल बेटा, इथं 1 1 2 आणि इथं काय बेटा 3. आणि ही आहे हायब्रिडायझेशन स्टेट. या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन दिसतात, 1 2 3 आणि 4. यालाच sp3 पण म्हणतो. ते सोडून द्या, याच्याशी काही घेणं देणं नाही. पण येणारं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार बेटा, येणारं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे, लक्षात घ्या. इथं काय होतं, इथं 1s2 2s1 2p3 असणार आहे बेटा. काय असणार आहे, 2p3. 1s2 बघा इथं आहे का, 1s2 2s1 2p3. म्हणजेच बी नावाचा आन्सर काय तुमचं राईट आहे. बघा चेक करा, इथं काय असणार आहे बघा, हा 1s2 2s1 2p3. हे आन्सर तुमचं काय आहे, राईट आहे. कोणतं बेटा, 1s2 2s1 2p3.
3 नावाचं 1s2 2s1 2p3 एक्सायटेड स्टेटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे महत्वाचं आहे. अशा पद्धतीने हा कॉन्सेप्ट काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. प्रत्येकाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता आलं पाहिजे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून त्याची ग्राउंड स्टेट काय आहे, एक्सायटेड स्टेट काय, हे सर्व कळालं पाहिजे. खूप खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. म्हणजेच लक्षात घ्या, तुम्हाला हायब्रिडायझेशन काढता आलं पाहिजे. ओके, चालतंय. आणि एक महत्वाचं आहे, तुम्हाला एक पुन्हा रिक्वेस्ट आहे, तुम्ही मला कमेंट करत असताना थँक्स सर वगैरे अशा कमेंट करता. तुम्ही जे टॉपिक तुम्हाला आवड जाते तो टॉपिकवर व्हिडिओ बनवायला सांगा. पोरांनो, मी सर्व तुम्हाला जसे पाहिजे तसे व्हिडिओ तुम्हाला बनवून देईल, परंतु तुम्ही हे मला सांगितलं पाहिजे राजेहो. खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ लोन पेयर अँड बॉन्डेड पेयर of electron, the H2 molecule can be represented as. आता त्याने काय सांगितलं, ए आहे सेंट्रल ॲटम, बी आहे बॉन्डेड ॲटम, ई आहे लोन पेयर. म्हणजेच H2O दिलाय त्यानं, H2O दिलाय, याच्यामध्ये HOH दिलाय, याच्यात हे लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत. लोन पेयर कोण आहे बेटा, लोन पेयर कोण दिलाय, ई दिलाय. म्हणजे याच्यात लोन पेयर किती येतं, एक आणि हा 2 लोन पेयर येतं. त्याच्यानंतर सेंट्रल ॲटम कोण दिलाय बेटा, ए दिलाय, म्हणजे हा ई आहे. त्याच्यानंतर हा बी आहे आणि हा काय आहे, बी आहे. बी किती येतं, 2 येतं, बी 2 येतं. ए किती आहे, 1 आहे. आणि ई किती आहेत बेटा, 2 आहेत. मग मला सांगा आता, असा कुठं दिसायला AB2 E2 हा आहे. म्हणजे हे काय तुमचं आन्सर आहे बेटा, AB2 E2. ओके, कळतंय. इथं काय सेंट्रल आयटम ए आहे, त्याच्या बाजूची आयटम कोण येतं, बी येतं. आणि लोन पेयर किती, 1 आणि 2 आहेत. म्हणजे हा काय झाला, E इज इक्वल टू 2, AB2 E2. ओके, चालतं बेटा, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ बेटा. आता नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, विच फॉर्म फॉलोइंग स्पेसिस डज नॉट ओबे ऑक्टेट रूल. ऑक्टेट रूल म्हणजे काय, एखाद्या एलिमेंटच्या शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन येणं म्हणजे काय, ऑक्टेट रूलला ते काय करतात, ओबे करत असतात. ओके, आता महत्वाचं काय आहे माहितीये का, या ठिकाणी जर पाहिलं तर इथं लक्षात घ्या, N डबल बॉन्ड O या ठिकाणी काय आहे बेटा, O आहे, असा बॉन्ड आहे बेटा. थोडंसं लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी 1 2 3 आणि 1 4, 4 दुने 8, म्हणजे नायट्रोजनच्या शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आले, 8. त्याच्यानंतर बेटा इथं लक्ष द्या, इथं कोण आहे, HO, इथं N है ना, इथं डबल बॉन्ड O आणि या ठिकाणी काय बेटा, O आहे. अशा पद्धतीने लक्षात घ्या. इथं 1 2 3 आणि 1 4, नायट्रोजनच्या शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आले, 8. त्याच्यानंतर बेटा इथं काय आहे, NO2 झाला, हा झाला. इथं NO आहे बेटा, N डबल बॉन्ड काय आहे, O आहे. थोडंसं लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे. आता N डबल बॉन्ड O जर असेल तर इथं लक्ष द्या, काय म्हणता येईल आता, इथं तुम्हाला या ठिकाणी NO आहे असा. NO जर असेल तर बेटा लक्ष दे, या ठिकाणी इथं ऍक्च्युअल किती इलेक्ट्रॉन पाहिजे होते तुमच्या लोन पेअरला, लोन पेअर किती इलेक्ट्रॉन येतं, 2 येतं. 1 इलेक्ट्रॉन या ठिकाणी काय राहिला, शिल्लक राहिला. तर हे काय आहे तुमचं ऑड इलेक्ट्रॉन आहे बेटा, काय आहे, ऑड इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर इथं मला सांगा, या ठिकाणी जर पाहिलं 2 4, हे झाले 4 बेटा, 4. आणि इथं किती झाले, 1 2 3, 7च इलेक्ट्रॉन व्हायले तर नायट्रोजनच्या शेवटच्या कक्षात. आता मला सांगा, Clच्या बाजूला पहा, कोणाच्या, कार्बनच्या बाजूला 1 2 3 4, 4 दुने 8. इथं मोजा बेटा, याच्या बाजूला 1 2 3 4, हे 2, हे किती झाले, 4 4 आणि 4 8 झाले. पण नायट्रोजन जे दिसायला या ठिकाणी, या नायट्रोजनकडे एक काय आहे तर ऑड इलेक्ट्रॉन आहे बेटा. हा जे ऑड इलेक्ट्रॉन आहे ना बेटा, हा ऑड इलेक्ट्रॉन म्हणजे काय, 3 आणि 2 3 आणि 4 7च इलेक्ट्रॉन व्हायले. तर म्हणजेच हा काय तुमचा ऑड इलेक्ट्रॉन आहे. म्हणजेच ऑक्टेट रूलला काय करत नाही, सपोर्ट करत नाही किंवा ओबे करत नाही. कोण बेटा, NO बेटा. कोण, NO. लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. अशा पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह केला जातो. लक्षात येतं, याचा पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. NO नावाचं B नंबरचं ऑप्शन आहे, जे ऑक्टेट रूलला काय करत नाही, ओबे करत नाही. ओके, त्याच्यानंतर आयडेंटिफाय द बॉन्ड ऑर्डर अँड मॅग्नेटिक नेचर ऑफ H2 मॉलिक्यूल रिस्पेक्टिव्हली.
थोडंसं लक्ष द्या बेटा. आता हे काय आहे तुमचा, तुम्हाला हे माहित असलं पाहिजे काय बाळांनो, इथं एक महत्वाची कॉन्सेप्ट आहे, आयडेंटिफाय द बॉन्ड ऑर्डर अँड मॅग्नेटिक नेचर ऑफ H2 मॉलिक्यूल रिस्पेक्टिव्हली. आता इथं काय आहे माहिती आहे का, एक मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी माहित असली पाहिजे तुम्हाला. काय माहित असली पाहिजे, मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. त्या थिअरीनुसार काय होतं बघूया आपण. बेटा थोडंसं लक्ष दे इकडे. आता काय आहे माहिती आहे का, इथं पण हा तुमचा कोण आहे H आणि हा काय आहे H आहे. याला 1s1 म्हणता येईल बेटा, याला 1s1 म्हणता येईल. इथं एक इलेक्ट्रॉन आहे आणि या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन आहे. एक इलेक्ट्रॉन आणि एक इलेक्ट्रॉन, थोडंसं लक्ष द्या बेटा. आता काय होतंय, इथं लक्ष द्या, इथं किती इलेक्ट्रॉन आहे, इथं 2. याला सिग्मा 1s2 म्हणू. इथं सिग्मा 1s0 पण कसा आहे, स्टार आहे. हा झाला बॉन्डिंग, हा झाला अँटी बॉन्डिंग. ओके, हा झाला बॉन्डिंग, हा झाला काय अँटी बॉन्डिंग. मग तुम्हाला हे कळायला पाहिजे. आता इथं किती इलेक्ट्रॉन आहेत, 2. म्हणजे हा डायमॅग्नेटिक आहे, सिद्ध झालंय. पण याची काय सांगितलं त्यानं, बॉन्ड ऑर्डर काढा म्हणतोय. काय काढा म्हणतोय, बॉन्ड ऑर्डर. आता बॉन्ड ऑर्डर काढायसाठी काय करावं लागेल तुम्हाला, बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू बॉन्डिंग इलेक्ट्रॉन मायनस काय बेटा, अँटी बॉन्डिंग सॉरी NA मायनस NB डिवायडेड बाय 2 असतं. बेटा थोडंसं लक्ष दे. आता इथं काय आहे, अँटी बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉनच नाही तर म्हणजेच काय, बॉन्डिंग इज इक्वल टू काय लिहिता येईल, 0 मायनस 2 डिवायडेड बाय 2, 2 2 गेट इज इक्वल टू काय तो 1. बॉन्ड ऑर्डर किती यायली, 1 यायली. आणि हा कसा आहे, डायमॅग्नेटिक. मग इथं लक्षात घ्या 1 अँड डायमॅग्नेटिक. हे आन्सर काय आहे तुमचं, पहिलं आन्सर काय आहे बेटा, राईट. हे खूप इम्पॉर्टंट आहे, महत्वाचं आहे. आणि सोप्या ट्रिकनं सांगायचं, बॉन्ड ऑर्डर कशी आहे, हायड्रोजन बॉन्ड हायड्रोजन म्हणजे इथं किती बॉन्ड आहे बेटा, 1. बेटा थोडंसं लक्ष दे, हायड्रोजन बॉन्ड हायड्रोजन म्हणजे त्याची बॉन्ड ऑर्डर किती येते बेटा, 1. आणि इथं इलेक्ट्रॉन किती येतात, 2. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे का, नाही. म्हणून हा डायमॅग्नेटिक झाला. बॉन्ड ऑर्डर किती, 1 1 अँड डायमॅग्नेटिक. लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. ऑन द बेसिस ऑफ काय बेटा, ऑन द बेसिस ऑफ काय बेटा, MOT. MOT म्हणजे काय, मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी, त्याच्यानुसार. ओके चालतंय, लक्षात येतं बेटा. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट कॉन्सेप्ट कडे आपल्याला वळायचंय. ओके, त्याच्यानंतर which form following molecule has a minimum number of electron in a valence shell of a central atom. खाली दिलेल्यापैकी असा कोणता मॉलिक्यूल आहे त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये, म्हणजे एक सेंट्रल आयटम आहे ना, मिनिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन व्हॅलेन्स शेल ऑफ सेंट्रल आयटम. आता सेंट्रल आयटम लक्षात घ्यायचा, LiCl आहे हा. इथे याला हा पकडू आपण. इथं त्याच्यानंतर SF आहे, इथं F आहे बेटा, इथं F आहे, इथं SF6 आहे ना. थोडंसं लक्ष द्या, खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर PCl5 आहे आणि लास्ट आहे BeCl आणि Cl. बेटा थोडंसं लक्ष दे, इथं याच्याकडे फक्त याच्या बाजूला फक्त किती इलेक्ट्रॉन, 2. याच्या बाजूला किती येतं, इथं किती आहेत, 2. इथं किती येतं बेटा, लक्ष दे, खूप इम्पॉर्टंट आहे. इथं 12, त्याच्यानंतर इथं 10, त्याच्यानंतर इथं किती बेटा, 4. तर इथं लक्षात घ्या, लिथियमच्या बाजूला काय आहे तर कमीत कमी इलेक्ट्रॉन येतं. म्हणून हे आन्सर काय आहे तुमचं, राईट आहे बेटा. कोणतं, हे आन्सर लिथियम. याला हेच क्वेश्चन कडे ओळखतो आपण. त्या क्वेश्चनचं नाव आहे बघा, क्वेश्चन काय, विच ऑफ द फॉलोइंग थेअरीज एक्सप्लेन द पॅरामॅग्नेटिक नेचर ऑफ मॉलिक्यूल. बेटा पुन्हा इथं क्वेश्चन आलाय हा, आणि खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे राजा. आणि हा क्वेश्चन महत्वाचा आहे. इथं लक्षात घ्या, त्यानं सांगितलंय ऑक्सिजन आहे जो, त्या ऑक्सिजनचं पॅरामॅग्नेटिक नेचर कोणत्या थेअरीने सांगितलंय. तर उत्तर सरळ सरळ बेटा, MOT. MOT म्हणजे काय, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरीनं सांगितलं बेटा. कोणा सांगितलंय, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरीनं. हे महत्वाचं आहे बेटा, खूप इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या. कोण सांगितलंय, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरीनं सांगितलं बेटा. हे आन्सर तुमचं काय आहे, राईट आहे. ओके चालतंय. त्याच्यानंतर व्हॉट इज द बॉन्ड ऑर्डर इन CO मॉलिक्यूल. आता CO मॉलिक्यूल जर पाहिला, CO म्हणजे काय,
CO मॉलिक्यूल. ओके, तर इथं लक्षात घ्या, इथं C ट्रिपल बॉन्ड O असं येतं बेटा, लक्षात इकडं खूप इम्पॉर्टंट आहे. असं इथं कोणता चार्ज येतो, असं पॉझिटिव्ह चार्ज येतो. म्हणजेच लक्षात घ्या, इथं किती बॉन्ड येतात, 3. म्हणजेच काय उत्तर आहे तुमचं 3 नावाचं उत्तर आहे बेटा. बी. आता इथं लक्षात घ्या, बी म्हणजे किती 3 उत्तर येतंय 3 बॉन्ड असल्या कारणामुळं. म्हणून याचं उत्तर काय बेटा, बी म्हणजे काय 3 असं आन्सर आहे. ओके, त्याच्यानंतर बेटा नेक्स्ट पहा, विच फॉर्म फॉलोइंग मॉलिक्यूल इज अ टेट्राहायड्रल. आता टेट्राहायड्रल मॉलिक्यूल सरळ सरळ आहे. आता इथं काय आहे तुमच्याकडे, हा जो दिसतो बेटा इथं C2, इथं लक्ष द्या, CH डबल बॉन्ड, इथं H आहे बेटा, इथं H आहे. हा तर टेट्राहायड्रल नाही. टेट्राहायड्रल कोण आहे बेटा, कार्बन आहे, या ठिकाणी हायड्रोजन आहे, या ठिकाणी हायड्रोजन आहे, हायड्रोजन आहे, या ठिकाणी हायड्रोजन. तर अशा पद्धतीनं काय होईल राजा, इकडे लक्ष दे, हा टेट्राहायड्रल कोण आहे बेटा, इथं आन्सर नंबर काय आहे बेटा, बी नंबरचा आहे. CH4 काय आहे, टेट्राहायड्रल आहे. ओके, चालतंय. BF3 ड्रॅगोनल प्लॅनर आहे. त्याच्यानंतर BCl2 काय आहे बेटा, BCl2 काय आहे, लिनियर आहे. ओके, हे अशा पद्धतीने काय आहे आन्सर आहेत बेटा, लक्ष द्या. त्याच्यानंतर बेटा पुढचा आहे, हे सेम क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन काय, विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ हायब्रिडायझेशन रिझल्ट इन ट्रायगोनल जॉमेट्री. ट्रायगोनल जॉमेट्री मध्ये कोणत्या प्रकारचं हायब्रिडायझेशन असतं बेटा, याला ट्रायगोनल प्लॅनर म्हणायचंय. म्हणजेच लक्षात घ्या बेटा, या ठिकाणी F जो आहे हा, सॉरी BF3 F आहे, इथं F आहे बेटा, आणि या ठिकाणी काय आहे F आहे. याच्यामधला जो बॉन्ड अँगल असतो बेटा, बॉन्ड अँगल आहे 120 आणि 120. ओके, म्हणजे लक्ष द्या बेटा, इथं हा BF याचं जे हायब्रिडायझेशन असतं बेटा, ते हायब्रिडायझेशन असतं बेटा sp2 हायब्रिडायझेशन, ज्याच्यामध्ये काय असतं बेटा, याचा जो काय आहे ट्रायगोनल जॉमेट्री आहे. कशी आहे, ट्रायगोनल. अशा पद्धतीने sp2 हायब्रिडाइज झालेला आहे. कसं झालं आहे, sp2 हायब्रिडाइज. आता sp2 हायब्रिडाइज कसा ओळखायचा, लक्षात घ्या, सिंपल आहे. या क्वेश्चन काय आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच फॉर्म फॉलोइंग मॉलिक्यूल डज नॉट हॅव लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इन व्हॅलेन्स सेल ऑफ सेंट्रल ॲटम. बघा, विच फॉर्म फॉलोइंग मॉलिक्यूल डज नॉट हॅव लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन व्हॅलेन्स सेल ऑफ अ सेंट्रल ॲटम. सेंट्रल ॲटमवर कोणता असा मॉलिक्यूल आहे ज्याच्या सेंट्रल ॲटमवर काय नाही तर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन नाहीत. मग इथं लक्षात घ्या, इम्पॉर्टंट आहे, इथं N आहे, N वर 2 लोन PH, इकडे H आहे बेटा, इथं H, इथं एक लोन पेअर आहे. ओके, त्याच्यानंतर H2O बघा बेटा, HOH आहे, याच्याकडे बघा 1 2 3 आणि 4 म्हणजे 2 लोन पेअर आहेत बेटा. ओके, त्याच्यानंतर इथं लक्षात घ्या, S आहे, यसच्या बाजूला हा O आहे बेटा, हा O आहे 1 2. आता लक्षात घ्या, अशा पद्धतीने काय आहे तुमच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे बेटा त्याच्याकडे बी. आता महत्वाचं काय आहे माहिती आहे बेटा, इथं बघा BF3 आहे, BF आहे बेटा, या ठिकाणी F आहे, या ठिकाणी काय F आहे, याच्याकडे कुठलाही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन नाही. म्हणजेच काय आन्सर तुमचं BF3 म्हणजे D नंबरचं ऑप्शन काय तुमचं राईट आहे. इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, इथे काय लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन नाही घेत बेटा, कुठं BF3च्या सेंटर ॲटमवर. ओके, चालतंय. नेक्स्ट पहा बेटा, आयडेंटिफाय द बॉन्ड ऑर्डर अँड मॅग्नेटिक नेचर ऑफ Li2 मॉलिक्यूल. बघा, Li2 मॉलिक्यूलचं काय करायचं, आयडेंटिफाय करायची बॉन्ड ऑर्डर आणि काय करायचं नेचर त्याचं. थोडंसं लक्ष द्या. इथं आता काय करतो बेटा, मी पहिली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहा बेटा, इथं लक्ष द्या. बेटा थोडंसं लक्ष दे. आता काय इथं 1s2 2s1 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, कुणाचं, लिथियमचं. आता इथे एक लिथियम घेतला बेटा आणि इथे एक घेतला लिथियम. आता इथं घेत असताना काय घेतलं, 2s1च घेतो बेटा मी शेवटी 1s2 घेत नाही कारण जागा कमी आहे. आता इथं लिहिला मी 2s1, इथे घेतला 2s1. आता
लक्ष द्या बेटा, सिंपल आहे. काय आहे इथं, काय होतंय लक्ष द्या बेटा, इथं एकच इलेक्ट्रॉन आहे, इथं पण किती इलेक्ट्रॉन आहे, एक, इथं एक, हा काय झाला डायमॅग्नेटिक व्हायला. काय व्हायला डायमॅग्नेटिक. बघा इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का, नाही. आता एक महत्वाचं काय आहे, यांच्यामध्ये बॉन्ड काय, एल आय बॉन्ड, एल आय आहे बेटा, एल आय बॉन्ड, एल आय किती बॉन्ड लेंथ आहे त्याची, बॉन्ड किती किती आहे, एक, एकच आहे ना. एक जर असेल तर काय करता येईल बेटा तुम्हाला, इथं एक जर असेल तर काय करता येईल, याचा बॉन्ड किती आहे, एकच आहे, म्हणजे बॉन्ड ऑर्डर किती आहे बेटा त्याची, वन. आता वन बॉन्ड ऑर्डर आहे, तो कसा आहे डायमॅग्नेटिक आहे. मग इथं लक्षात वन अँड डायमॅग्नेटिक. बघा वन अँड डायमॅग्नेटिक कुठे आहे बेटा, हा आहे, म्हणजेच हे काय त्याचं वन अँड डायमॅग्नेटिक काय त्याचं आन्सर आहे. ओके चालतं बेटा, वन अँड डायमॅग्नेटिक काय त्याचं आन्सर आहे, हे लक्षात ठेवायचं, खूप इम्पॉर्टंट आहे. अशा पद्धतीनं काय आहे बेटा, अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला जर सोपे वाटत असतील आणि काही जर तुम्हाला त्याच्यात चूक वाटत असेल किंवा तुम्हाला समजत नसेल तर मला काय करा बेटा, कमेंट्स करा खाली, लाईक करा आणि त्याला सांगा सर अशा पद्धतीनं आम्हाला पाहिजेत, आम्हाला समजलं नाही. मला कसं कळणार आहे, तुम्ही कमेंट्स करणारच नाहीत तर. ओके चालतंय. त्याच्यानंतर व्हॉट इज बॉन्ड अँगल एफ बी एफ इन BF3. आता BF3 मध्ये बेटा बी एफ आहे, हा एफ आहे आणि एफ आहे बेटा. याच्यामध्ये BF एफ मधला बॉन्ड अँगल काय आहे बेटा, इथला बॉन्ड अँगल किती येतो 120, इथला येतो 120 डिग्री आणि इथला पण किती येतो 120 डिग्री येत असतो बेटा. मग आन्सर काय तुमचं, सी नंबरचा आन्सर काय आहे, राईट आहे बेटा. किती नंबरचा, सी नंबरचा आन्सर काय राईट आहे, 120. ओके तर अशा पद्धतीने तुमचं हे आन्सर आहे. ओके चालतं बेटा, पटापटाचा स्क्रीनशॉट घ्या, नेक्स्ट पॉईंटकडे वळायचं आपल्याला. विच फॉर्म फॉलोइंग कंपाऊंड द मोस्ट कोहॅलेंट. ओके आता बेटा थोडंसं लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. फजन्स रूल नावाचे कॉन्सेप्ट आहे बेटा, त्याच्यात सांगितले गेलेले. इथं बघा Cl आहे, इथं Cl2 आहे, इथं Cl4 आहे, Cl2 आहे. आता याचं जर एक्सप्लेनेशन करायला गेलो बेटा मी, तर याचं एक्सप्लेनेशन करण्यासाठी मला 2 पानं पुरणार नाहीत. पण एक साधी सिंपल ट्रिक आहे याच्यामध्ये. काय आहे माहिती आहे का, आपण काय करू, जे कॅटायन आहे, ज्या कॅटायनवर जास्तीत जास्त काय आहे पॉझिटिव्ह चार्ज येतं आहे की नाही, त्याच्यामधला कोहॅलेंट कॅरेक्टर काय आहे, मोस्ट कोहॅलेंट बॉन्ड बनवू आपण. ओके आता मला सांगा SbCl3 आहे, तर याच्यामध्ये Sb3+ चार्ज येतो बेटा. काय आला Sb3+. इथं SbCl2 आहे, तर इथं Sb किती कोणता चार्ज आला बेटा, +2 चार्ज आला Sb वर. लक्ष दे बेटा. त्याच्यानंतर Sb नाही बेटा, हा काय आहे Pb आहे. Pb म्हणजे Pb वर कोणता चार्ज आला, Pb वर +2 चार्ज आला. SnCl4 आहे, याच्यावर चार्ज काय आहे बेटा, Sn काय येतं बेटा, +4 चार्ज येतो बेटा. आणि लक्षात घ्या इथं लिहिला SnCl2 आहे, याच्यावर चार्ज येतो बेटा Sn+2 चार्ज यायला. थोडासा कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या. आता याच्यामध्ये एकमेव हा कॅटायन आहे की ज्याच्यावर काय आला पॉझिटिव्ह चार्ज जास्त यायला, म्हणजेच या ठिकाणी काय आहे बेटा तुमचं कोहॅलेंट कॅरेक्टर कसं आहे, जास्त आहे. आणि मोस्ट विच फॉर्म द फॉलोइंग कंपाऊंड इज द मोस्ट कोहॅलेंट बॉन्ड म्हणजे कुठे Cl4 मध्ये, ज्याच्यावर Sn+4 हा जो कॅटायन आहे हा किती यायला बेटा 4 यायला, म्हणून हे तुमचं काय आहे बेटा मोस्ट कोहॅलेंट आहे. हे लक्षात ठेवा. एकदम शॉर्ट ट्रिकनं सांगितलंय. फजन्स रूल यूज होतो बेटा इथं. फजन्स रूल काय सांगते हे मी घेणार आहे, सांगणार आहे, परंतु आता CET जवळ आली म्हणून नेचर ऑफ कोहॅलेंट बॉन्ड नावाचा टॉपिक मी स्टार्ट केलेला नाहीये. ज्यावेळेस स्टार्ट करेल बेटा त्यावेळेस खूप इंटरेस्टनं शिकवल तुम्हाला, खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाचं आहे. लक्षात घ्या आणि व्यवस्थित काय करायचा स्क्रीनशॉट काढून घ्या बेटा. चालतोय. नेक्स्ट आपण क्वेश्चन कडे वळतोय. क्वेश्चन काय आहे बेटा, हा क्वेश्चन आहे SF4चं हायब्रिडायझेशन काय आहे सांगायचं तुम्हाला. आता SF4चं हायब्रिडायझेशन सांगत असताना कशा पद्धतीने सांगायचं लक्ष द्या. आता एक सोपी पद्धत आहे बेटा, SF इथं F आहे बेटा, इथं F आहे आणि या ठिकाणी काय आहे F आहे. हे अशा पद्धतीने दाखवायचे तुम्हाला. तर इथे काय करता येईल बेटा माहिती आहे का, एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय इथे शिल्लक आहे. बघा लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. मग आता याच्यावरून शॉर्ट ट्रिकने कशा पद्धतीने हायब्रिडायझेशन करायचं. आता बॉन्ड किती आहे टोटल, 1 2 3 आणि काय 4 बॉन्ड आहेत बेटा. किती बॉन्ड येतात 4, म्हणजेच इथं लक्षात घ्या
4 लिहिले बेटा मी. आणि इथं नॉन बॉन्डिंग किती येतं, नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती आहे बेटा 1. मग आता ही ऍक्च्युअल किती व्हाले तर हे 5 व्हाले तर 5 म्हणजे काय sp3d. बघा S1 P3 आणि D1 म्हणजे किती झाले बेटा 4 आणि 3 4 आणि 1 5. अशा पद्धतीने काय sp3d यायले बेटा याचा आन्सर. ओके D1 यायले. आणि ट्रायगोनल बायपॅरामिडल काय आहे त्याची, त्याचा काय बेटा शेप आहे, हे त्याचं काय आहे आन्सर आहे बेटा ट्रायगोनल बायपॅरामिडल. आता ट्रायगोनल बायपॅरामिडल कशा पद्धतीने दाखवतो लक्ष द्या इकडे. ही एस आहे, इथं एफ आहे, इथं एफ आहे बेटा, या ठिकाणी काय एफ आहे हे इलेक्ट्रॉन, आणि इथं काय बेटा एफ. हा झाला ट्रायगोनल ट्रायगोनल बायपॅरामिडल. काय बेटा ट्रायगोनल बायपॅरामिडल. अशा पद्धतीने काय दाखवते शेप दाखवते. हे झालं तुमचं sp3d1. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बेटा विच फॉर्म फॉलोइंग मॉलिक्यूल हॅज अ ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री. सरळ सरळ आहे बेटा BF3. BF इथं F आहे, या ठिकाणी काय F. अशा पद्धतीने काय हा BF3 काय आहे तुमचा BF3 हा ट्रायगोनल प्लॅनर है ना. ट्रायगोनल प्लॅनर काय आहे त्याचा शेप आहे बेटा. आणि त्याचा बॉन्ड अँगल काय आहे इथं 120 आहे, इथून 120 आहे, आणि हा काय बेटा 120 आहे बेटा. लक्षात घे खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. चालतंय नेक्स्ट पाहू बेटा. विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल हॅज अ बॉन्ड ऑर्डर 2. आता सरळ सरळ आहे बेटा. इथं N ट्रिपल बॉन्ड N, इथे याचे 3 बॉन्ड ऑर्डर आहे बेटा. त्याच्यानंतर H बघा H बॉन्ड H एकच आहे, एक बॉन्ड म्हणजे किती 1 आहे. त्याच्यानंतर इथं O डबल बॉन्ड O आहे बेटा, याची बॉन्ड ऑर्डर 2 आहे. आणि इथं F बॉन्ड F आहे, याची बॉन्ड ऑर्डर किती आहे 1 आहे. म्हणजे आपल्याला विचारलं किती 2, म्हणजे आन्सर काय आहे तुमच्याकडं O2 ची बॉन्ड ऑर्डर कशी आहे बेटा 2 आहे. हे लक्षात ठेवायचे खूप इम्पॉर्टंट आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगितले तुम्हाला. लक्षात यायला बेटा. ओके चालतंय. त्याच्यानंतर काय आहे बेटा लक्ष द्या. व्हॉट इज द नंबर ऑफ लेवी स्ट्रक्चर फॉर NO2 मायनस. आता लेवी स्ट्रक्चर काय आहे NO2 मायनस साठी सरळ सरळ आहे. इथं काय आहे बेटा O आहे, इथं N आहे, आणि डबल बॉन्ड काय आहे O आहे. इथं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन येतं. आता थोडंसं लक्ष द्या, सरळ सरळ आहे. इथं 1 2 1 2 3 4 1 2 3 4 5 आणि 1 काय 6 1 2 3 आणि 1 4. हे एक लेवी स्ट्रक्चर झालं. आणि दुसरं लेवी स्ट्रक्चर काय असणार बेटा, इथं काय असणार आहे N, आय एम सॉरी, इथं काय आहे O, इथं डबल बॉन्ड. आता लक्ष द्या, इथं काय आहे N आणि इथं काय आहे बेटा O. थोडंसं लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे. इथं काय करता येईल आता आपल्याला 1 2 3 4. आता इथं पण काय करता येईल 1 आणि 2 1 2 3 4 1 2 3 4 5 आणि 1 काय बेटा 6. असे स्ट्रक्चर किती नंबर 1 नंबर स्ट्रक्चर आहे. हे किती नंबरचं आहे 2 नंबरचं स्ट्रक्चर आहे. म्हणजे उत्तर काय आहे बेटा तुमचं लेवी स्ट्रक्चर किती दाखवते 2 दाखवतंय. कोण तुमचा NO2 मायनस. इथं कोणता चार्ज होता बेटा पहिले, हा इथे मायनस असेल, नंतर या ठिकाणी मायनस असेल बेटा. आय एम सॉरी. ओके बेटा, आय एम सॉरी सॉरी सॉरी. ओके चालतंय. अशा पद्धतीने बेटा लक्षात येते. आता थोडासा नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. याचा पटापट स्क्रीनशॉट काढून घ्या. हे 2 नंबरचा आन्सर आहे बेटा. त्याच्यानंतरचं काय आहे लक्षात आहे. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड फॉलोज ऑक्टेट रूल. आता खाली दिलेला कोणता कंपाऊंड फॉलोज ऑक्टेट रूल बेटा. ऑक्टेट रूल म्हणजे काय, शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असले पाहिजे 8. आता इथे लक्षात घ्या 8 इलेक्ट्रॉन असलेला कोणता आहे याच्यामध्ये, सरळ सरळ आहे बेटा. बघा इथं S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O, इथं O इथं O इथं H, आणि या ठिकाणी काय बेटा H. इथं मला सांगा 1 2 2 4 2 6 2 4 2 5 10 बेसकून 12 4 6, इथं 12 इलेक्ट्रॉन येतात. सरळ आहे. इथं N आहे बेटा, इथं लक्ष द्या डबल बॉन्ड O, आता या ठिकाणी काय O. आता मला सांगा इथं 1 2 3 आणि 1 4, इथं SCl, आणि इथं काय बेटा Cl 1 2 3 4. आता मला सांगा 4 आणि 2 काय तर 6. आता इथं 1 2 3 आणि इथं काय बेटा 4.
आता थोडंसं लक्ष द्या बेटा. इथं किती दिसायला तिथं 1 2 3 4 5 6 7 8. ओके. आता इथं 1 2 आणि हे किती आहेत 3 3 2 6 चे आलेत बेटा. इथं किती आले तर 6. इथं किती आलेत 8. आता SF6 साइन 2 12. इथं 12 इलेक्ट्रॉन आहेत बेटा. इथं किती येतं 12 इलेक्ट्रॉन येतं. इथं किती येतं 8 इलेक्ट्रॉन येतं. इथं किती 6 इलेक्ट्रॉन येतं. इथं किती येतं 12 इलेक्ट्रॉन येतं. ओके. त्याच्यामुळं आन्सर काय आहे SCl2 आहे. काय आहे SCl2. ज्याच्या शेवटच्या कक्षात किती इलेक्ट्रॉन येतं 8 इलेक्ट्रॉन येतं. ओके चालतंय. बघा विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल इज अन एक्झाम्पल ऑफ sp हायब्रिडायझेशन. sp हायब्रिडायझेशन म्हणजे काय बेटा लक्षात घ्या. sp कुठं पाहायला भेटतंय बेटा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड मध्ये. आता sp2 कुठं पाहायला भेटतंय कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये. ओके. आणि sp3 कुठं पाहायला भेटतंय बेटा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड मध्ये. कुठं पाहायला भेटतंय कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड मध्ये. मग ऍसिटिलीन नावाचा जो कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये काय येतं sp3 ट्रिपल बॉन्ड येतं म्हणजे काय येतं sp ऍसिटिलीन मध्ये येतं बेटा. हे त्याचं काय आन्सर आहे. ओके चालतंय. त्याच्यानंतर व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन बॉन्डिंग ऑर्बिटल ऑफ O2 मॉलिक्यूल अकॉर्डिंग टू मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. O2 मध्ये मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीनुसार O2 मध्ये कोणते इलेक्ट्रॉन म्हणते त्यांना बॉन्डिंग ऑर्बिटल इलेक्ट्रॉन. बॉन्डिंग ऑर्बिटल ऑफ O2 मॉलिक्यूल अकॉर्डिंग टू मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन बॉन्डिंग ऑर्बिटल. कुठं म्हणते बॉन्डिंग ऑर्बिटल मध्ये. थोडंसं लक्ष द्या खूप इम्पॉर्टंट आहे. हे आहे तुमची बॉन्डिंग ऑर्बिटल BO म्हणतो बेटा BO. हे आहे अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल. हे आहे बॉन्डिंग ऑर्बिटल. हे आहे अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल. हे आहे बेटा बॉन्डिंग अँटी बॉन्डिंग. लक्ष देते तुमच्या. आता इथं मला सांगा हा 1s2 आहे हा 2s2 आहे हा 2p काय बेटा 2p4 आहे. इथं एक ऑक्सिजन द्यायचा या ठिकाणी. इथं 1s2 2s2 आणि 2p4 आहे. थोडंसं लक्ष दे बेटा खूप इम्पॉर्टंट आहे. इथं इलेक्ट्रॉन किती येतं 2. इथं किती इलेक्ट्रॉन 2. इथं इलेक्ट्रॉन 2. या ठिकाणी इलेक्ट्रॉन 2. इथं इलेक्ट्रॉन 1 2 3. इथं 1 2 3 आणि इथं 4. इथं पण किती बेटा 4 इलेक्ट्रॉन. थोडंसं लक्ष द्या इम्पॉर्टंट आहे. आता इथला इथं आला बेटा. ओके. इथला इथं इथं. ओके थोडंसं लक्ष द्या इम्पॉर्टंट आहे बेटा. आता इथं इलेक्ट्रॉन 4 आणि 4 8. इथं 2 दिले बेटा. इथं 2 इथं 2 किती झाले 6. इथं 1 आणि या ठिकाणी 1. म्हणून हे पॅरामॅग्नेटिक दाखवतं बेटा ऑक्सिजन नेचर. ठीक आहे 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. पण आपल्याला इथं पाहिजे तर कोणते बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. बॉन्डिंग इलेक्ट्रॉन हे 2 हे 2 4 आणि हे 6 किती झाले 10 इलेक्ट्रॉन आहेत बेटा. इथं किती येतं 6 बघा 6. इथं किती येतं बेटा 2 आणि या ठिकाणी किती येतं 2 2 आणि 2 4 आणि 6 10. 10 नावाचं जे ऑप्शन आहे चेक करा या ठिकाणी 10 नंबरचं ऑप्शन काय आहे तुमचं बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आहे. त्याच्यामध्ये काय आहे तर बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आहेत. हे इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. हे मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीनुसार. ओके चालतंय. त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट आहे बेटा आता लक्ष द्या बेटा. What is the number of electron present in antibonding orbital of N2 molecule according to molecular orbital theory. कोणत्या थेरीनुसार मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीनुसार. अँटीबॉन्डिंग मध्ये N2 मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील हे लक्षात ठेवायचं. तर मग मगाशी जी डायग्राम बेटा इथं फक्त काय ठेवायचा N ठेवायचा आहे. कोण ठेवायचा N. आता थोडंसं लक्ष द्या. इथंच इलेक्ट्रॉन 3. इथं इलेक्ट्रॉन 3. इथं एकच. इथं पण काय आहे एकच. मग इथले इलेक्ट्रॉन काय होतील थोडंसं मोजा. आता अँटीबॉन्डिंगचे इलेक्ट्रॉन मोजायचे तुम्हाला. हे झाले ते बॉन्डिंगचे. आता अँटीबॉन्डिंगचे 2 हे 2 किती झाले 4. किती इथं बघा हे 2 येतं आणि हे 2 किती येतं 4. बाकी अँटीबॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉनच नाही इथे पुढं. हे 2 येतं हे 2 आहेत. कोणाचे नायट्रोजनचे 2 आणि 2 4 आणि 3 7.
2 2 आणि 2 4 आणि 3 7. तर हे कशामध्ये आलेत फक्त तुमच्या हे बॉन्डिंग मध्ये बघा. बॉन्डिंग मध्ये 2 2 4 6 10 आहेत बॉन्डिंग मध्ये. पण अँटी बॉन्डिंग मध्ये किती 2 आणि 2 4च इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे नायट्रोजनच्या अँटी बॉन्डिंग मध्ये टोटल किती इलेक्ट्रॉन किती 4 आणि ऑक्सिजन जर असतं तर 6. बाकी काय डोकं लावायची गरज नाही. मग अशा पद्धतीने हा डायमॅग्नेटिक आहे. कसा आहे डायमॅग्नेटिक आहे. परंतु याच्या अँटी बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत फक्त किती आहेत फक्त 4 इलेक्ट्रॉन आहेत. किती इलेक्ट्रॉन आहेत 4. म्हणजे आन्सर किती आहे त्याचं 4 आहे बेटा. इथे लक्षात घ्या अँटी बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉन किती टोटल 4 इलेक्ट्रॉन आहेत. अशा पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ साठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असे 33 क्वेश्चन आपण काय केलेत आज सॉल्व्ह केलेत. सो प्लीज तुम्ही हे क्वेश्चन व्यवस्थित तुमच्या कशामध्ये वहीमध्ये लिहून घ्या, सॉल्व्ह करा. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत राजा. चालतंय. जय महाराष्ट्र.